महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आमदार विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या नावाखाली गोळा झालेला निधी कुठे गेला असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच मिसिंग लिंक प्रकल्प आणि 20,000 कोटींच्या कंत्राटावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी या नावाने या माणसाने छत्रपती शिवरायांचं सिंहासन हे सोन्याचं मळवतो असं म्हणून जी काही देणगी गोळा केली आहे अशी जी काही आता माहिती आमच्याकडे आहे, यावरून ही देणगी गेली कुठे, पैसा निधी गेला कुठे, यावर आम्ही जाब विचारतो। त्यांनी केलेला पैसा कुठे घातला? अलीकडे फॅड आलाय, देवाच्या नावाने पैसे गोळा करा, रामाच्या नावाने तुझं धन लुटा, चंदा चोरी करा, हे सगळं जे काही आता चाललं आहे की जसा प्रभू रामचंद्राच्या नावाने आलेले देणग्या यांनी गिळंकृत केल्यात, सोना गहाळ केला, चांदी गहाळ केली, करोडो रुपये, 1000 कोटीच्या वर पैसे यांनी गहाळ केलेत। हा आस्थेशी भावनेशी खेळ जसा केला तसं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन या माणसांनी बहुजनांना चुकीच्या दिशेनं नेण्याचं काम केलं, यांच्या डोक्यामध्ये विष पेरण्याचं काम केलं। आणि ह्या मनोहर कुलकर्णी नावाच्या माणसांनी उर्फ संभाजी भिडे यांनी गोळा केलेला पैसा हा कुठे आहे, कुठे टाकलाय, कुठे खर्च केलाय, हे जर आम्ही विचारतो तर गैर काय आहे? सत्य परिस्थिती पुढे आली पाहिजे। महाराजांच्या नावाने, शिवरायांच्या नावाने हा जो काही कोणी धंदा करत असेल आणि महाराजांच्या सिंहासनाच्या नावाने पैसे गोळा करत असेल तर तो कारवाईस पात्र आहे। सत्य परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाचे आमदार जर म्हणत असतील की नसती काँग्रेसने उठाठेव करू नये, आता हे सत्य विचारणं, हे चंदा चोरी करणं, लूट करणं, तिजोरी लुटणं, महाराजाच्या नावाने पैसे लुटणं, हे जे काही धंदे चाललेत यावर काय आम्ही बोलू नये? आणि आम्ही बोलल्यानंतर या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट असावी। चोर चोर आहे, तो कुठल्या धर्माचा नाही, जातीचा नाही, तो कुठल्या पंथाचा नाही। जर या भावनेशी खेळून चोरी करत असेल किंवा त्या पैशाचा विनियोग दुसऱ्या कामासाठी लावत असतील तर या संदर्भात चौकशी व्हावी, एवढीच आमची मागणी आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।